या ठिकाणी लाडकी बहीणचं बोललात. तर एक मिनिट थांबा नाना, आपण लाडकी बहीणचं बोललात नाना. वस्तुस्थिती काय हो? वस्तुस्थिती माझ्या घाटकोपरची सांगतो. एका घरामध्ये 3 बहिणी आहेत. त्यांना दर महिन्याला 7,500 रुपये मिळणार आहेत. तुमचे कार्यकर्ते जाऊन चुकीचा फॉर्म भरतायत. का भरतात चुकीचा फॉर्म? उभाटावाले चुकीचा फॉर्म भरतात. शरद पवार गट चुकीचा फॉर्म भरतात. याच्यासाठी चुकीचा फॉर्म भरतात की ही योजना म्हणजे 15 ऑगस्टला त्या बहिणीच्या खात्यात पैसे जातील, तिच्या बहिणीच्या खात्यात पैसे जाऊ नयेत आणि पैसे नाही गेले की तुम्हाला आमच्या सत्ताधारी पक्षाविषयी बोलत बसायचंय. याच्यासाठी चुकीचा फॉर्म भरताय. का चुकीचा फॉर्म भरताय? तुम्हाला ती लोकांच्या घरी भांडी घासते, तिला पैसे मिळतात. बघवत नाही तुम्हाला. तुम्हाला चांगल्या योजनेत राजकारण करायचंय. अरे त्या गरीबाला मिळू द्या पैसे. झोपडपट्टीत राहणारी बाई, तिला पैसे मिळत असतील. काय जातं तुमचं? माझी लाडकी बहीण या योजनेच्या बाबतीत मी असं म्हणालो, मुंबईतला नाही देशातला सगळ्यात मोठा रक्षाबंधन माझ्या मतदारसंघात होतो. हजारो बहिणी मला राखी बांधतात. गिनीज बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये माझं नाव आहे. मी माहिती माझ्या मतदारसंघातली सांगितली. तिथे माझ्या लाडकी बहीणमध्ये एका घराला भांडी घासणाऱ्या माझ्या बहिणीला 6,000 रुपये मिळत असतील. त्यांच्या पोटात का दुखतं? का चुकीचा फॉर्म भरतात? हा माझा सवाल आहे. याला राजकारण करायचं तर राजकारण करावं. अरे निवडणुका येतील आणि जातील. सत्यात कोण येईल